उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात झालेल्या दंगलीचा A to Z घटनाक्रम सांगितला। सोमवारी रात्री नागपुरात झालेली घटना ही दुर्दैवी होती। मोमीनपुरा महाल भागात जमावाने एकत्र येऊन काही घरांना लक्ष्य केले, शिवाय जाळपोळ केली। मोठ्या प्रमाणावर त्या भागात मालमत्तेचे नुकसान केले। काही लोक जीवानिशी वाचले असे शिंदे यांनी सांगितले। तो क्षण अंगावर काटा आणणारा होता असेही ते म्हणाले। ज्यावेळी हिंसाचार होत होता त्यावेळी तिथे पोलीस आले, त्यांच्यावरही दगडफेक झाली। 4 DCP या हल्ल्यात गंभीर जखमी झाले। काही लोकांनी तर पोलिसांवर कुऱ्हाडीने वार केले। त्यांच्याकडे हत्यारे होती। या हल्ल्यात पेट्रोल बॉम्ब टाकले गेले। या सर्व बाबी पाहता हा सर्व पूर्वनियोजित कट होता असेही शिंदे यांनी सांगितले। मोमीनपुरा या भागात मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्या जातात, पण दंगलीवेळी एकही गाडी त्या ठिकाणी पार्क नव्हती। त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने दगडफेक केली गेली। या हल्ल्यात लहान मुलांकडेही पाहिले नाही। त्यात एक 5 वर्षांची मुलगी बचावली आहे। त्या ठिकाणी एक हॉस्पिटल आहे, त्यालाही लक्ष्य केले गेले। हॉस्पिटलमध्ये असलेल्या देवदेवतांची विडंबना केली गेली असेही शिंदे यांनी सांगितले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।